आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे प्रसारण. 9:10 झाली आहेत. आता मराठी राजभाषा दिनानिमित्त संगणकाच्या मदतीनं मराठी भाषेचं संवर्धन आणि विकास याविषयी ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी लीना मेहेंदळे आणि सुजय लेले यांच्याशी बातचीत आता ऐकूया. मराठी भाषेचा ऱ्हास होतोय अशी खंत प्रत्येक मराठी भाषिक बोलताना आपण बघतो. परंतु हा ऱ्हास थांबावा या दृष्टीने सुद्धा बरेच लोक, बऱ्याच स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील असताना आपण बघतो. पूर्वी प्रशासकीय सेवेमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या त्यावेळी आणि त्यानंतर प्राधिकरणाच्या सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या लीना मेहेंदळे या स्वतः या दृष्टीनं नवीन तंत्रज्ञानाची त्याची जोड कशा करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करतायत. नव्हे तर या दृष्टीनं ग्रामीण भागामध्ये कार्यकर्ते तयार व्हावेत या दृष्टीनं सुद्धा प्रयत्नशील आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातल्या चरवली गावात त्यांनी एक अशा पद्धतीचं युनिट सुरू केलं. या युनिटचे प्रमुख डॉक्टर सुजय लेले हे सुद्धा आज आपल्या बरोबर आहेत. त्यांनी आपल्या गावामध्ये असलेल्या तरुणांमध्ये संगणकाच्या माध्यमातून मराठीचं प्रशिक्षण देण्याचं काम त्या गावात सुरू केलंय. आज मेहेंदळे मॅडम आणि डॉक्टर लेले आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच याविषयीची माहिती करून घेऊया. नमस्कार मेहेंदळे मॅडम. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. मेहेंदळे मॅडम, मला हे सांगा की मुळात मराठीचा ऱ्हास होतोय हे सगळ्या जणांची खंत आहे, हे निश्चित. परंतु तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवून नवीन तंत्रज्ञानाची आणि मराठीची जोड देण्याचा प्रयत्न केला. नेमकं ह्या पद्धतीचं काम आणि त्याचं स्वरूप काय आहे जरा सांगाल? आपण जेव्हा मराठीचा ऱ्हास असं म्हणतो तेव्हा आपण 3 पातळीवर विचार करायला लागतो. एक म्हणजे बोली भाषेचा ऱ्हास, एक म्हणजे लिपीचा ऱ्हास आणि त्याच्याही पेक्षा खोल जाऊन बघायचं म्हटलं तर वर्णमालेचा ऱ्हास. तर ह्या 3ही पातळ्या ज्या आहेत त्या एकमेकांशी सुसंगत आणि लिंकडअप अशा आहेत, एकमेकांशी जोडलेल्या, बांधलेल्या अशा आहेत. त्यामुळे आपल्याला जर का एकूण मराठी भाषेचा ऱ्हास थांबवायचा असेल तर आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की कुठेतरी लिपीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली नाही ना, आणि कुठेतरी वर्णमालेचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली नाही ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ऱ्हास थांबवण्याचं काही यंत्रणा, काहीतरी पद्धत, काहीतरी जादू आपल्याकडे आहे असं जेव्हा समोर दिसतं तेव्हा मग सहज असं मनात वाटतं की मग ह्याचा वापर आपण केला पाहिजे आणि हा ऱ्हास थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आता आपण बघतो की तरुण पिढी संगणकाच्या मदतीनं असेल किंवा नवीन इंटरनेटच्या सहाय्यानं असेल, सातत्यानं संगणकाशी निगडीत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा तुम्ही या दृष्टीने काही विचार केलाय का? हा, म्हणजे नवीन तंत्रज्ञान, जेवढी आज सुशिक्षित पिढी आहे ती पिढी आज संगणकाचा वापर करणारच. म्हणजे 300 वर्षापूर्वीचा काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर त्या काळी ज्ञानी म्हणून जो कोणी व्यक्ती मानला जाईल त्याला येणं हे अत्यावश्यक होतं. पण तेच आपण समजा 7,000 वर्षापूर्वीचा विचार केला तर कदाचित त्यावेळेला लेखनकला नसेल. तसंच आज संगणकाचं झालेलं आहे की सुशिक्षित म्हटलं की त्याला संगणक हा वापरता यायलाच पाहिजे, ही इथून पुढे संपूर्ण पिढीची ही गरज असणार आहे. मग हा संगणक वापरता येत असताना तो मराठी वर्णमाला, मराठी लिपी ह्यांच्या तंत्राप्रमाणे किंवा ज्याला आपण बाळबोध मराठी असं म्हणू, त्या बाळबोध मराठीच्या तंत्राप्रमाणे वापरला जाणार आहे का बाहेरून काही आयातीत एखादी पद्धत घेऊन आपण तो वापरणार आहोत? कारण संगणक हा तर वापरलाच गेला पाहिजे. मग जर का आपण तो बाहेरून एखाद्या आयातीत पद्धतीने जर वापरायला आणि तसाच वापरत राहिलो तर मग कुठेतरी आपली लिपी आणि वर्णमाला आणि भाषा दुरान्वयाने ह्यांचा ऱ्हास हा अटळ राहील. म्हणून आपण हा थांबवण्याचा प्रयत्न करावा, हा त्याच्या मागचा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा तोही मला तात्कालिक महत्वाचा वाटतो की आजच्या तारखेला तरी सगळीच्या सगळी मंडळी ही संगणक साक्षर होऊ शकत नाहीयेत, कारण त्यांना कुठेतरी इंग्लिश भाषा ही नडते. आणि एक समज असं झालेला आहे की तुम्हाला जर इंग्लिश भाषा नडत असली तर तुम्हाला संगणक साक्षरता कधी येणारच नाही. तो गैरसमज आहे, तोही दूर करण्याची गरज आहे. आणि इंग्लिश येत नसलं तरी तुम्हाला संगणक साक्षरता येऊ शकते.
तरी तुम्ही मराठीच्या माध्यमातून संगणक साक्षरता बाळगू शकता, अक्वायर करू शकता आणि त्याचा वापर करून इंटरनेटवरून तुम्ही मराठीत जे काही एकूण तिथे ज्ञान भांडार इंटरनेटवर आज अवेलेबल आहे ते तुम्ही वाचू शकता, बघू शकता आणि त्यातून तुम्ही तुमचं ज्ञानाची कक्षा रुंदावू शकता. म्हणजे कुठेतरी इंग्लिशवरचं जे काही आपलं एक परावलंबित्व आहे ते सुद्धा आपण कमी करू शकतो आणि त्याच वेळी आपण आधुनिकतेच्या परिभाषेत मागे न पडता त्याचा स्वीकार करून हा किंवा त्याच्याबरोबर आपली पावलं तेवढ्याच गतीने टाकत राहून परंतु इंग्लिशचं ओझं लादून न घेता निव्वळ बाळबोध मराठीच्या सहाय्याने आपण पुढे जाऊ शकतो. हा एक विचारच खूप मनाला उभारी देण्यासारखा आहे. पण तुम्ही या दृष्टीनं सुरुवात केली ती कोकणामध्ये. हो, आता त्या ठिकाणी मुळात मुलांचं शिक्षण असलेल्या सोयी ह्या जर बघितल्या तर त्या निश्चित कमी, परंतु तुम्ही त्या ठिकाणी स्वखर्चानं सगळ्या गोष्टी या मुलांना मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. थोडक्यात या प्रयोगाबद्दल माहिती सांगा. मी असं म्हणेन की कोकणात हा प्रयोग सुरू करण्याचं खरं कारण हे डॉक्टर लेले. म्हणजे डॉक्टर लेले उत्साही आहेत, काम करण्याची जिद्द आहे आणि सातत्याने त्या कामात टिकून राहतात हेही मला गेल्या 2 वर्षात आढळून आलं. तर डॉक्टर लेलेंनी माझ्याकडून इन्स्क्रिप्ट ही पद्धत ती पद्धत शिकून घेतली. ते त्यांना गंमत वाटली किंवा त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी एक करता येण्यासारखं आहे असं वाटलं म्हणून. पण एकदा ती शिकून झाल्यानंतर मग त्यांना असं वाटलं की आता मी एवीतेवी मी ग्रामीण भागात राहतो, मला हे रोजच्या रोज उघड डोळ्यांनी दिसतं की इथे शिक्षणाचा प्रसार कमी आहे, लोकांना इंग्लिशची थोडीशी भीती किंवा थोडासा बाऊ वाटतो, मराठी त्यांचा व्यवस्थित येतं आणि त्यांना पुढेही जायची इच्छा आहे पण संगणक आपल्यासाठी नाही असं कुठेतरी एक मनामध्ये वैषम्य असतं. हे त्यांनी खूप जवळून बघितलं आणि त्यांनी मला असं विचारलं की आपण ह्या मुलांसाठी आपण हे सुरू करू शकतो, करूया का? तिथून कामाला सुरुवात झाली. महेंद्र मॅडम, चरवली गाव तर मी बघितलं नाही. तुम्ही स्वतः कामाच्या स्वरूपामध्ये निश्चित चांगले असोसिएट आहात, चांगल्या पद्धतीनं तुम्ही या कामाला मदत करतात आणि डॉक्टर सुजय लेले सुद्धा हे काम त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम करतायत तिथे. माझी अशी इच्छा आहे की आमचे कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, या ठिकाणी सुद्धा ग्रामीण भागामध्ये मुलांना या पद्धतीनं प्रशिक्षण घेता येतं का या दृष्टीनं माहिती व्हावी म्हणून मी या मुलाखतीची पुढची सूत्र तुमच्याकडे देतो. आणि सुजय लेले चरवली गावात काय काम करतात हे आमच्या श्रोत्यांना तुम्ही या पुढच्या मुलाखतीच्या भागातून निश्चितपणे ऐकवाल आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये जर काही मुलं तयार झाली तर तो निश्चितपणे या मराठीचं आणि नवीन तंत्रज्ञानाची सांगड आपण या माध्यमातून घातली असं होईल. आणि ते मराठी राजभाषा दिवस तर त्याच्या अनुषंगाने हा विषय मला असं वाटतं की अत्यंत औचित्यपूर्ण असा आहे. तर पुढची सूत्र तुमच्याकडे. हो, नक्कीच. धन्यवाद. तर डॉक्टर सुजय लेले, पुन्हा एकदा नमस्कार. मी तुम्हाला पहिल्यांदा आता आपण आपल्या श्रोत्यांना असं सांगू की ही जी आपण मराठी बाळबोध पद्धत किंवा ज्यांनी ही पद्धत शोधून काढली त्यांनी ह्याला दिलेलं नाव म्हणजे इन्स्क्रिप्ट. तर ही इन्स्क्रिप्ट पद्धत नेमकी काय आहे हे जरा पहिल्यांदा तुम्ही श्रोत्यांना सांगावं. इन्स्क्रिप्ट म्हणजे इंडियन स्क्रिप्ट याचं एक संक्षिप्त रूप म्हणून त्यांनी इन्स्क्रिप्ट असं नाव दिलेलं आहे. ही पद्धती पूर्णपणे आपण ज्याला बाराखडी म्हणतो त्या बाराखडीवर अवलंबून असलेली अशी पद्धत आहे. ह्या पद्धतीचा वापर करताना आपल्याला असं आढळून येतं की डाव्या बाजूला स्वर आहेत आणि उजव्या बाजूला व्यंजन आहेत आणि आपल्या भारतीय भाषांमध्ये सगळ्या भारतीय भाषांना वर्णमाला ही एकच असल्यामुळे ही पद्धत ही सर्व भारतीय भाषांसाठी आपण वापरू शकतो. हा, म्हणजे तुम्हाला आज असं सांगायचंय की जर आपण आज मराठी टायपिंग हे ह्या इन्स्क्रिप्ट पद्धतीने शिकलो तर उद्या हीच पद्धत वापरून किंवा ह्याच्यात नवीन काहीही शिकावं न लागता आपण गुजराती टायपिंग पण करू शकतो. बरोबर आहे ना? नक्कीच. गुजराती, कन्नड कुठलीही भाषा आपण ह्याच्या पद्धतीने टायपिंग करू शकतो. त्याद्वारे आपल्याला एक राष्ट्रीय एकात्मता सुद्धा जर साधायची असेल तर ही अत्यंत चांगली पद्धत आहे. अगदी बरोबर. पण मग तुम्ही सांगितलं की या पद्धतीमध्ये डाव्या बाजूला सगळे स्वर कीबोर्डावर त्यांनी अरेंज केलेले आहेत आणि सगळे जे व्यंजन आहेत ती उजव्या
हाताला अरेंज केलेले आहेत. तर ह्याच्याबद्दल थोडंसं जरा जास्ती वर्णन, म्हणजे सगळे व्यंजन उजव्या हाताला का केली, त्याचा फायदा काय, कशी केली? याच्यामध्ये सर्वात मुख्य उद्दिष्ट असं आहे की आपण डाव्या हाताला स्वर आणि उजव्या हाताला व्यंजन असल्यामुळे दोन्हीही हात वापरून आपल्याला टायपिंग करता येऊ शकतं. आणि मराठी भाषा ही स्वर आणि व्यंजन ही साधारणपणे हातात हात घालून प्रत्येक शब्दाला असतात. हा. ही इंग्लिश सारखी सेपरेट आपल्याला नाही. अक्षरं करता येऊ शकत नाहीत किंवा करावी लागत नाहीत. बरोबर. आणि त्यामुळे ही पद्धत मराठी टायपिंग साठी किंबहुना सर्व भारतीय भाषांसाठी खूप चांगली ठरते. हा, म्हणजे आता उदाहरणार्थ उंदीर हा आपण जर शब्द घेतला तर त्याच्यात एक उकार आहे, एक इकार आहे, एक अनुस्वार आहे. बरोबर. त्यामुळे व्यंजन स्वर असं आपण टायपिंग करू शकतो. हो, नक्कीच. मला अजून एक श्रोत्यांना नजरेला आणून द्यायचंय की ह्याच्या जोडीला अजून एक तंत्र अवलंबलेलं आहे हा कीबोर्ड तयार करताना, की क ख ग घ ङ ही जी आपण जी मराठी बाराखडी पाठ करतो, तर क ख ग घ ङ ही सगळी अक्षरं एकाच ठिकाणी येतील. च छ ज झ ञ ही अक्षरं एकाच ठिकाणी येतील. ट ठ ड ढ ण एकाच ठिकाणी येतील. त थ द ध न एकाच ठिकाणी येतील. प फ ब भ म एकाच ठिकाणी येतील. अशा पद्धतीचा हा कीबोर्ड लेआउट आहे. त्यामुळे एकदा आपल्याला क कुठे आहे एवढं लक्षात आलं की आपल्याला पुढली जवळजवळ क ते म ही सगळी वर्णमाला एका मिनिटात आपल्याला लक्षात येते की हे कुठे आहे. बरोबर. मग प्रश्न उरतो तो फक्त आपली बोटं त्याच्यावर सेट होण्याचा. बरोबर. नाही का? इंग्लिशमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला प्रथम शिकायला लागतं की अनुक्रमच त्यांचा कसा आहे तो शिकायला लागतो. बरोबर. अशी आवश्यकता भासत नाही. आपल्याला एकदा बाराखडी आपण जी बालवाडीमध्ये पहिलीमध्ये शिकली ती आली की लगेचच आपल्याला टायपिंग शिकता येऊ शकतं. आणि ह्यामुळे आपल्या लिपीचं संवर्धन किंवा संरक्षण हे शक्य आहे असा एक सूर तुमच्या बोलण्यात येतो. तर ते थोडस सांगाल का? म्हणजे आता फोनेटिक पद्धतीने टायपिंग केलं जातं बरेच ठिकाणी असं दिसतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला मी मराठी असं जर टाईप करायचं असेल तर त्याला सुद्धा MIMARATHI ही अक्षर आपल्याला टाईप करायला लागतात. म्हणजे आपण रोमन टायपिंग करतो, म्हणजे कुठेतरी रोमन लिपीच्या कुबड्या आपल्याला वापरायला लागतात. तर असं न करता जर आपण ही पद्धत वापरली तर सरळ म ला दीर्घ वेलांटी मी, हो, आणि करला कान्हारा आणि ठला दीर्घ वेलांटी ठी, बरोबर, असं आपण मराठीच्या पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि मराठी भाषा दिवस आहे तर त्यावेळेला आपल्याला लिपी संवर्धनाचं जी देवनागरी लिपी आपली आहे, हो, तर त्यालाही एक महत्व त्यामुळे आणि ह्याच्यामुळे संगणक साक्षरता आपल्या महाराष्ट्रात वाढेल असं तुम्हाला वाटतं का? आणि किती प्रमाणात वाढेल? नक्कीच. कारण आज आपण जर बघितलं तर साधारणपणे भारतामध्ये 65 ते 66% साक्षरता आहे. त्यातील 72 ते 75% जी लोक आहेत ती केवळ 8वी पर्यंत शिकलेली आहेत. आणि हा असा वर्ग आहे की तो इंग्लिश भाषा जास्त प्रभुत्व त्याच्यावरती कमी आहे. तर असा वर्ग हा केवळ इंग्लिश येत नाही म्हणून संगणकापासून दूर राहतो. हो. जर त्याला मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं तर तो संगणकाचं शिक्षण मिळालं तर टायपिंग करता येणं, त्याच्यावरती वेगवेगळे वर्ड मध्ये एक्सेल मध्ये काम करता आलं तर तो जास्तीत जास्त संगणकाचा जो भाऊ असतो तो दूर होईल. पण मग ह्या पद्धतीमुळे म्हणजे आता तुम्ही संगणकावर मुलांना शिकवण्याचं काम हे चरवेलीला आता सुरू करून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कितपत खर्चिक हे शिक्षण आहे हे जरा तुम्ही आपल्या श्रोत्यांना. सर्वप्रथम मी इथे असं सांगतो की इन्स्क्रिप्ट कम्प्युटरमध्ये लोड करणं ही अजिबात खर्चिक पद्धत नाही. ज्याप्रमाणे बाकीचे जे फॉन्ट असतात त्याला काही हजार रुपये भरून लोड करायला लागतात, तसं इन्स्क्रिप्ट ही लोड करण्यासाठी अजिबात खर्च येत नाही. कारण काही कम्प्युटरमध्ये जे नवीन आता कम्प्युटर्स आलेले आहेत किंवा लॅपटॉप आलेले आहेत त्याच्यामध्ये ती इनबिल्टच आहे. जर आपल्याला ही इन्स्क्रिप्ट पद्धत ती लोड करायची असेल विंडोज XP असतील तर केवळ आतमध्ये CD टाकली, कंट्रोल पॅनेलमध्ये जाऊन रिजनल अँड लँग्वेजेस मध्ये जाऊन आपण जर एशियन लँग्वेज ज्याच्यामध्ये असतो कॉम्प्लेक्स एशियन लँग्वेज तो जर ऑप्शन दिला तिथे तर लगेचच एकदा कम्प्युटर बंद होतो आणि पुढच्या वेळेला आपल्याला जो लँग्वेज बार जिथे आपल्याला दिसतो तिथे इंग्लिश आणि मराठीचे 2 ऑप्शन दिसतात. आपण मराठीवरती क्लिक केलं की आपल्याला मराठीतून टायपिंग करता येऊ शकतं. हे अत्यंत सोपं, सगळ्यात सोपी म्हणेन मी पद्धती आहे. म्हणजे विंडो XP असेल आपले ऑपरेटिंग सिस्टम किंवा विंडो 7 असेल, हो, तर दोन्ही पद्धतीच्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपल्याला
काहीही खर्च न करता हा फंड त्याच्यात टाकता येतो म्हणण्यापेक्षा तो त्याच्यात असतोच, तो आपण बाहेर काढतो. बरोबर. म्हणजे आपल्या संगणकाला मराठी सक्षम करण्यासाठी बरोबर. आपल्याला खर्च येत नाही. बरोबर. हे एक गणित झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगणकावरती टायपिंग करताना खूप कमी वेळामध्ये हे शिकवत असल्यामुळे कमी वेळ म्हणजे किती कमी वेळात तुम्ही? 1 महिन्यामध्ये आम्ही त्यांना तयार करतो. पण एका महिन्यामध्ये तयार होतात म्हणजे त्यांना स्पीड येतो का? साधारणपणे मिनिटाला 20 शब्द ते टाईप करू शकतात एका महिन्याच्या प्रशिक्षणानं. हो. आणि मग हे मराठीचं टायपिंगचं प्रशिक्षण देत असताना तुम्ही मगाशी उल्लेख केला तो एक्सेल, पॉवर पॉइंट किंवा इंटरनेट किंवा ब्लॉग तयार करायचा आहे, फेसबुकवर लिहायचं आहे, त्याच्यासाठी मग काही ऍडिशनल प्रशिक्षण तुम्हाला द्यावं लागतं का? हो, त्यांना बेसिक जे काही कम्प्युटरचे बेसिक्स आहेत ते तर आम्ही शिकवतोच त्याच्या पद्धतीने, पण जास्ती भर आम्ही टायपिंग वर देतो आणि त्यांना फेसबुकची, इंटरनेटची ओळखही त्यांना त्याच्याबरोबर करून देतो. बरं. आणि हे सगळं तुम्ही एका महिन्यात बसवता? हो, एका महिन्यात बसवतो. एक्सेल आणि पॉवर पॉइंटही आम्ही त्याच्यातच 1 महिन्यामध्येच हा सगळं आमचं होऊन जातं. 1 महिन्यामध्ये? म्हणजे हे सगळं होऊन शिवाय तुम्हाला 20 शब्द प्रति मिनिट, म्हणजे मिनिटाला 20 शब्द ही तुम्हाला स्पीडही मिळते. म्हणजे हा खूप चांगला उपक्रम आहे. हा उपक्रम जेव्हा तुम्ही सुरू केला तेव्हा तुम्हाला गावातनं ह्याला प्रतिसाद कसा मिळाला? आणि तुम्ही स्वतः शिकवता का काय करता मुलांना? सर्वप्रथम मी काही मुलांना गावामध्ये स्वतः शिकवलं. त्यांना पहिल्यांदी ह्या पद्धतीचं ओळख करून दिली आणि त्यानंतर हळूहळू कम्प्युटर आपल्याला शिकता येतोय. मी असं म्हणणार नाही की लगेचच सगळं खूप रिस्पॉन्स मिळाला, पण हळूहळू ज्या पद्धतीने रिझल्ट यायला लागले तेव्हा मोठी लोकही म्हणायला लागली, अरे मला कम्प्युटर येऊन शिकायला आवडेल. ज्यांनी आता शाळा सोडून भरपूर वर्ष झाली की आता कम्प्युटर शिकणं इतकं सोपं आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. पण आता हे कम्प्युटर फ्रेंडली व्हायला लागली, गावातील लोकही कम्प्युटर फ्रेंडली व्हायला लागले. खूप छान शब्द वापरला तुम्ही की गावातली प्रौढ मंडळी सुद्धा आता कम्प्युटर फ्रेंडली व्हायला लागली आणि आपल्याला हे शिकता येईल असं त्यांना आता आत्मविश्वास त्यांना वाटायला लागला. मग तुम्ही म्हणजे आतापर्यंत जे काही क्लासेस चालवले तर त्याच्यामध्ये किती मुलं शिकली? आणि हे शिकायला येताना मुलांच्या मनात कुठेतरी पहिला प्रश्न असा येतो की मी हे शिकतोय, ह्याच्यातून मला नोकरी किंवा काही अतिरिक्त उत्पन्न, काहीतरी माझ्या चरितार्थाला हातभार असं लागणार आहे का? मग ह्या दृष्टीने तुम्हाला अनुभव काय आला? साधारणपणे आता आमच्या फक्त गावातीलच म्हटलं तर 40 मुलांना मी ट्रेन केलेलं आहे, शाळेतील आणि आमच्याकडे येणाऱ्यांना. आणि रोजगाराचं म्हटलं तर अतिशय आता गावात तरी खूप चांगला अनुभव येतोय, कारण ज्या ग्रामीण भागामध्ये नवीन नवीन योजना येत आहेत आणि ग्रामपंचायत स्तरावरती ज्या राबवल्या जात आहेत त्यामध्ये आज या मुलांचा खूप चांगला उपयोग होतोय. म्हणजे कशा पद्धतीच्या योजना तुम्ही? आज गावामध्ये जलस्वराज्य असेल, वसुंधरा पाणलोट योजना असतील किंवा महिला बचत गट आहेत, तर त्यांचं कुठेतरी डाटा त्यांना कम्प्युटरमध्ये फीड करायला लागतो. तलाठी ऑफिसमध्ये आज सर्व डाटा हा कम्प्युटरवरती त्यांच्या लॅपटॉपवरती फीड करण्याचं काम चालू आहे. तर ही गावातूनच मुलं त्यांना जास्तीत जास्ती जर मिळाली. गावाच्या पातळीवर हा सगळा डेटा मराठीतून फीड केला जातो असं तुम्ही? हो, असं आहे. मराठीतून आज आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर ग्रामसभेची मीटिंग बोलवायची असेल तरी सुद्धा नोटीस मराठीतून कम्प्युटरमध्ये टायपिंग करून आमची मुलं आज सर्व गावामध्ये पसरवतात. आणि त्याची जी काही मिनिट्स लिहिणं किंवा वार्षिक सभेचं वृत्तांत लिहिणं किंवा ग्रामसभेचा एकूण वृत्तांत लिहिणं, कागदमुक्त ग्रामपंचायत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हो, कागद मुक्त ग्रामपंचायत, हे तर फारच चांगलं. आणि मला आणखीन मग एक अनुषंगिक प्रश्न विचारायचा आहे, थोडं विषयांतर होईल कदाचित, पण हे जे काही आता ग्रामपंचायतीचे रिपोर्ट्स तयार झाले आणि हे मराठीत आहेत आणि इन्स्क्रिप्ट पद्धतीचा तुम्ही वापर केलेला असल्यामुळे हे इंटरनेटवर सुद्धा व्यवस्थित टिकतात, तर मग तुम्ही हा विचार केलाय का की आतापर्यंत जे काही गेल्या वर्षभरात हे जे काही रिपोर्ट्स लिहिले गेलेत हे जर आपण इंटरनेटवर टाकले, एखादी त्या गावाची, चरवेली गावाची साईट अशी तयार करून, तर त्याचं औचित्य तुम्हाला कितपत वाटतं? नक्कीच खूप हा चांगला मुद्दा, हा माझ्याही मनात आलेला नव्हता.
पण याने असंही करता येईल की गावामध्ये जे योजना आहेत किंवा गावामध्ये आम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज करतोय हे बाहेरच्या लोकांना जगाला कळेल आणि ह्याचा वापर कुठेतरी आमच्या गावात जे काही उत्पादन होत असतात इथे काही सोयी सुविधा यांची माहिती आम्ही बाहेरच्या जगाला देऊ शकतो. नाही, एक अजून मला ह्याचा फायदा असा दिसतो की तुमच्या गावातले जे काही चांगलं काम झालं त्याचा रिपोर्ट लिहिण्याची तुमच्या गावाची एखादी काही पद्धत असेल तर इतर ग्रामपंचायतीच्या लोकांनी जर का हे वाचलं मराठीतून बरोबर आणि त्यांना जर असं वाटलं की तुमची ही रिपोर्ट लिहिण्याची पद्धत चांगली आहे तर ते सुद्धा हीच पद्धत अवलंबून त्यांचा रिपोर्ट लिहू शकतात. म्हणजे एक कुठेतरी आपल्या सगळ्या रिपोर्ट्सना एक प्रकारचं स्टँडर्ड बेंचमार्किंग किंवा आपण त्याला म्हणू की एक ठराविक फॉर्मॅट असा प्राप्त होईल की ज्यामुळे मला एक असं चित्र दिसतं की तसं जर झालं तर पुढे शासकीय पातळीवर जेव्हा आपल्याला डेटा कंपायलेशन आणि त्याच्यामधनं काहीतरी ठोस निष्कर्ष काढणं आणि त्याच्या आधारे नवीन नीती निर्धारण करणं हे जेव्हा काम करायचं असतं तेव्हा अशा अगदी मी म्हणेन 20 ग्रामपंचायतींचे जरी रिपोर्ट असे संगणकावर राहिले तरी ऍज अ रॅन्डम सॅम्पल बेसिस ते रिपोर्ट्स आपल्याला पुढल्या पॉलिसी निर्धारणासाठी पुढलं नीती निर्धारण पुढल्या योजना आखण्यासाठी हे सॅम्पल बेसिसचे रिपोर्ट सुद्धा आपल्याला उपयोगी पडू शकतात. बरोबर. आणि मला ह्याच्यातनं एक चित्र वेगळं असंही दिसतं की आज मला टायपिंग येत असो नसो परंतु मला जर का संगणक मिळालं समोर आणि इंटरनेटवरून मला मराठी काय काय आहे ते जर का डाउनलोड करून वाचता आलं तर एखाद्या नवीन म्हणजे ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या की ज्यांना पुष्कळ वेळा वर्तमानपत्र किंवा इतर काही गोष्टी वाचायला हौस असते पण मिळत नाही साहित्य त्यांच्या दृष्टीने हे साहित्यच आहे नाही का एक प्रकारचं. नक्कीच नक्कीच. म्हणजे आपल्या गावाची संपूर्ण माहिती आपण आपल्या गावाच्यासाठी एक ब्लॉग तयार करून त्याच्यामध्ये ही माहिती देऊ शकतो. तुम्ही निश्चितपणे म्हणजे ग्रामीण स्तरावर तुमच्या गावापुरतं ही योजना राबवली. ह्याच्या पलीकडे सुद्धा तुम्ही अजून काही ह्या क्षेत्रात प्रयत्न केलेले आहेत का आणि ते निश्चितपणे आपल्या श्रोत्यांना ऐकायला आवडतील. सर्वप्रथम आम्ही रत्नागिरी जिल्हा परिषदेशी संपर्क केला आणि तिथल्या जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष होत्या रचनाताई महाडिक त्यांनाही हा उपक्रम अतिशय आवडला आणि त्यांनी हा जिल्हा परिषद स्तरावरून ह्या उपक्रमाला काही चालना द्यावी असा विचार केला आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी एक सर्व केंद्र प्रमुखांना प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं होतं. म्हणजे सर्व त्यांचे केंद्र प्रमुख हे आता इन्स्क्रिप्ट टायपिंग करण्याच्या बाबतीत प्रशिक्षित झालेत असं तुम्हाला म्हणायचंय का? असं लगेच म्हणता येणार नाही पण इन्स्क्रिप्ट बाबत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी जागृती आली. हा म्हणजे इन्स्क्रिप्ट हे आहे हे उपलब्ध आहे अशी काहीतरी पद्धत आहे ती उपलब्ध आहे आणि ती सोपी आहे आणि पुढे मागे आपण ही करून बघावी. बरोबर. एवढ्यापुरतं त्यांचं झालं प्रबोधन झालं आणि त्यामुळे आम्हाला फायदा असा झाला की पुढे काही सार्वजनिक संस्था ज्या आहेत त्यांनी आम्हाला संपर्क केला आणि आम्हाला इन्स्क्रिप्ट शिकवायचे आमच्या संस्थेतल्या मुलांना तुम्ही शिकवा असेही काही संस्था असेल. चिखलगावची लोकमान्य टिळक संस्था आहे डॉक्टर राजा दांडेकर विनुताई दांडेकर यांची संस्था प्रसिद्ध आहे. बरोबर. त्यांनीही आम्हाला संपर्क केला. त्यांच्या काही मुलांना आम्ही इन्स्क्रिप्टचं प्रशिक्षण दिलं. बरं. एक नवजीवन संस्था आहे राजापूरची त्यांनाही दिलं. त्याचप्रमाणे एक वनवासी क्षेत्रामध्ये काम करणारी एक संस्था आहे नंदुरबार जिल्ह्यामधली. नंदुरबार जिल्हा. हो. म्हणजे तुम्ही पहिली जी 2 नावं सांगितली चिखलगाव आणि राजापूर ते दोन्ही रत्नागिरी जिल्ह्यामधलेच आहेत. हो. पण हे नंदुरबार म्हणजे फार लांबचा जिल्हा झाला. तर त्यांनी संपर्क करून आमच्याकडनं इन्स्क्रिप्ट शिकून घेतलं. बर. पण मग त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये ही पद्धत वापरायला सुरुवात केली. हो असं आहे. एकदा आम्ही शिकवलं की त्यांनी त्यांच्या संस्थेवर त्यांच्या स्तरावर काम करणं सुरू केलं. अच्छा. म्हणजे थोडक्यात तुमचं हे काम तुमच्या चरवेली गावापुरतं मर्यादित न राहून थोडंफार आता ह्याचा सुगंध आपण म्हणू की इतरत्र पसरायला सुरुवात झालेली आहे. मग ही योजना मोठ्या प्रमाणावर शासकीय पातळीवर नेता येईल असं तुम्हाला वाटतं का? किंवा नेता यावी याच्यासाठी काय करायला हवं? म्हणजे आता मी प्रशासकीय अधिकारी होते, माझा अनुभव जो काही आहे त्याचं अनुषंगाने मला काय वाटतं ते मी सांगेन, पण मला
अगोदर तुमच्याकडून हे ऐकायचं आहे, कारण तुम्ही एकदम नव्याने हा प्रयोग सुरू केलेला आहे, ग्रामीण भागात सुरू केलेला आहे. त्यामुळे मला पहिल्यांदा तुमचं उत्तर ह्याच्याबद्दल ऐकायचं आहे. आपलं मूळ धोरण जे आहे ते विकेंद्रीकरणाचं आहे आणि त्यामुळे आता जी जी सत्ता केंद्रे हळूहळू ग्रामीण भागामध्ये यायला लागले आणि ग्रामीण भागातलीच लोक, जे गावातलीच लोक आपल्या योजना आपण राबवत आहेत असं एक चांगलं चित्र दिसायला लागलंय. पण हे योजना राबवताना हळूहळू संगणकीकरण करणं प्रत्येक योजनेचं किंवा आपली माहिती संगणकावर हे अनिवार्य झालेलं आहे. तर कुठेतरी शासनाने ग्रामीण भागातील लोकांना हे प्रशिक्षण देऊन स्क्रिप्टचं जर दिलं तर आपल्याच भाषेतून आपले रिपोर्ट हे तयार होणं याला कुठेतरी चालना मिळेल आणि ते अधिक काम सोपं जाईल असं मला वाटतं. त्याचा अत्यंत चांगला अनुभव आमच्या गावामध्ये आम्हाला येतोय. तुमच्या ह्या कामामध्ये तुम्हाला शासकीय स्तरावरून आतापर्यंत काय मदत म्हणा, प्रोत्साहन म्हणा? मागच्याच वर्षी राज्य मराठी विकास संस्थेने 27 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमचा सत्कार केला आणि आमचं जे सर्टिफिकेट दिलं जातं ते राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्फत दिलं जातं आणि 1 वर्षाच्या प्रायोगिक तत्वावरती आम्ही हा कार्यक्रम राज्य मराठी संस्थेबरोबर संलग्न होऊन चालवलेला होता. पण कुठेतरी शासन दरबारी तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतली गेली, ह्याचा निश्चित मला गौरव आणि अभिमान वाटतो. नक्कीच आम्ही राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्फतच आमचा एक कोर्स मार्फत चालवतो असं म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या वेळेला इन्स्क्रिप्ट प्रशिक्षित मुलांची परीक्षा घेतली तेव्हा त्यांच्या संस्थेमार्फत. तुम्ही ही परीक्षा कशी काय आयोजित केली ह्याच्याबद्दल थोडंसं एक. आमच्या रत्नागिरीमध्ये जे एक मोठं कॉलेज आहे तिथे कम्प्युटरची लॅबोरेटरी आहे गोगटे कॉलेजमध्ये आणि तिथे आम्ही कंडक्ट केली. तिथले जे प्रोफेसर देव होते त्यांनी आम्हाला मदत केली आणि राज्य मराठी विकास संस्थेमार्फत एक माणूस, एक निरीक्षक म्हणून त्यांनी पाठवलेला होता, देवळेकर म्हणून. आणि आमचं जे सर्टिफिकेट दिलं जातं ते राज्य मराठी विकास संस्था आणि कौशलम ट्रस्ट या दोघांच्या मार्फत दिलं जातं. तर त्याला कुठेतरी शासकीय मान्यता यावी याच्या दृष्टीने नक्कीच राज्य मराठी विकास संस्थेने आम्हाला मदत केलेली आहे. मग आता ह्याच्याबद्दल तुमच्या मनात आणखीन काही पुढे योजना आहेत का, किंवा इथनं पुढचं पाऊल काय असेल ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज जसं आम्ही सरवेली गावामध्ये जो उपक्रम करतोय तसाच उपक्रम बाकीच्या गावांमध्ये चालू करावेत हा एक. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये इन्स्क्रिप्टचं प्रशिक्षण दिलं जावं. परंतु आज ज्यांना इन्स्क्रिप्ट पद्धतीची माहिती आहे असं कोणीतरी प्रत्येक गावात असेलच अशी अवस्था आज नाही असं माझं मत आहे. बरोबर. मग प्रत्येक गावामध्ये हे असं प्रशिक्षण वर्ग कसे सुरू करता येतील? तिथल्या गावातील जी मुलं आहेत त्यांना प्रथम आम्ही आमच्या इथे ट्रेन करणार. बरं. आणि त्यानंतर त्या गावामध्ये एकदा ट्रेनिंग तिथल्या मुलांचं झालं की मग आम्ही. पण मग यासाठी तुम्हाला इतर कोणी ग्रामपंचायती किंवा इतर गावांमधली मुलं किंवा इतर गावांमधली जाणती मंडळी अशी कोणी अप्रोच आतापर्यंत तुमच्यापर्यंत आलेली आहेत का, की आमच्या पण गावामध्ये हे सुरू करा, आमच्या गावातल्या मुलांना पण शिकवा? बरोबर. असं कोणी तुमच्याकडे आलेलं आहे का? आहेत ना, आलेली आहेत. राजापूर किंवा दापोली आमच्या आजूबाजूचे जे क्षेत्र आहे आणि आताच म्हटलं तसं नंदुरबार पासून सुद्धा लोक इथे इच्छुक आहेत शिकून घेण्यासाठी. तुम्हाला मग हे काम करताना अडचणी काही आल्या का? अडचणी हे एकच असतात की लोड शेडिंगचा जो त्रास असतो त्यामुळे बरोबर आहे. आणि म्हणजे संगणकच चालणार नाही. तो ग्रामीण भागामध्ये जास्ती प्रमाणात असतो आणि थोडंसं आमचा भाग दुर्गम आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक जिथे आम्ही शिकवतो त्या केंद्रापर्यंत येताना थोडासा तरीही आम्ही त्या सर्व अडचणींवर मात करून हळूहळू ते क्लास जोमाने चालवण्याचा प्रयत्न करतो. आता मला एक सांगा की ही जी तुम्ही म्हणता की ही जी 40 मुलं शिकली आणि त्यांना स्पीडही चांगला आहे, 20 शब्द प्रत्येक मिनिटाला, एका परीने बघायला गेलं तर ही 40 मुलं म्हणजे तुमचा एक ऍसेट आहे, नाही का? मला एक उत्सुकता अशी आहे की उद्या ह्यापैकी 1-2 मुलांना आपण सांगितलं की अमुक गावातून किंवा अमुक जिल्ह्यातून ह्या प्रशिक्षणाची मागणी आलेली आहे, तर तुम्ही एक आठवडाभर तिथे जाऊन तिथल्या लोकांना शिकवा.
नक्कीच उलट आम्हाला तसं आवडेल शिकवायला. पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही मुलं तिथे जायला तयार होत